हॅलो. हाय श्रेया, श्वेता बोलते. हा बोल ना श्वेता. काय करते? आज कशी काय आठवण आली? अगं मला कळालं की तुला ॲडमिट केले. मग 12वी नंतर आज फोन केलाय तुम्हाला? अगं नाही ग, बार्शीला आले होते म्हणून कॉल केला. हो, कधी आली? तुला ॲडमिट केलं हे समजल्यानंतरच निघाले होते. ते जाऊ दे, तू कशी येते सांग. काही नाही ग, नॉर्मल आहे. बरं, नेमक्या कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेस तू? सिटी हॉस्पिटल. बरं, आलेच मी अर्ध्या तासात. हो ये. श्रेया, अगं शांत बस ना, नको विचार करू एवढा, होईल सगळं ठीक. नाही यार, मला जगण्याची अजिबातच इच्छा नाहीये. प्लीज यार, असं नको ना बोलू. मग काय ग, क्लासेस चालू करायचा डिसिजन तर माझ्या एकटीचा नव्हता ना. अभि, विजय आणि सीमा सगळेच होते. मग एवढा अपमान माझ्याच वाटायला का? एका क्षणासाठी तर असं वाटत होतं शुभम माझ्या अंगावर नाही, माझ्या आयुष्यावर, माझ्या करिअरवर पाणी टाकतोय. चांगलं काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला हा अपमान असतोच का ग? जाऊ दे, माझं ना शूज तुटलाय, तो कधी शिवून भेटणार? काय? आणि नाही, इथं माझी बॅग होती, कुठे आहे ती? त्यातनं मी चॉकलेट ठेवले, विजयला द्यायचे. आज आमच्या रिलेशनला 3 वर्ष पूर्ण. बवळतेस का तू? समजते का काय बोलते ते? हॉस्पिटलमध्ये येत आपण, याचा दुसऱ्यांना त्रास होतोय. आणि मला होतोय त्याचं काय? विजय हॉस्पिटलमध्ये. काय? हो. काय सांगतेस तू? शुभम तुझ्यासोबत तसं वागल्यामुळे विजय आणि अभि शुभमला मारायला गेल्याने त्यांना ऍक्सिडेंट झाला. आत्ता कुठे आहेत विजय आणि अभि? तो खूप सिरियस आहे आणि हॉस्पिटलमध्ये. मला आत्ताच्या आत्ता विजय जायचंय. श्रेया ऐक ना, सावर स्वतःला. तेच तर नाही जमत ना. श्वेता तू सांग ना, मी काय करू? ए, रडारडी बंद करा तुमची. अन्या, आला तू? हा मग, लेट पण थेट. आणि इज ग्रेट. हा आलाय मोठा ग्रेट वाला काम टेकडा कुठला. ए, मी काही रिकामा नाही आलो. मग कोण आलाय सोबत? तुझा तांब्या भरून आण. ए, सीमाचा डायलॉग मला नाही मारायचा. ए तू गप. हा श्रेया, तू काय म्हणत होतीस? काय आणलंय तू सोबत? पेशंटला बघायला जातो ना, रिकाम्या हाताने जाऊ नये. हा खा तूच. ए, तुला नाही आणला, मी आपल्या श्रेयासाठी आणलाय. तर श्रेया, विजय कसा आहे आता? बसा बसा. कशी आहे तब्येत? ठीक आहे. आम्हाला काय कळतंय, तुम्हाला त्यातली माहिती. श्वास घ्या, सोडा. बरं आहे ना? रिपोर्ट कुठं आहे? खायला प्यायला कवापासून देऊ द्यात. चालू करा की, काही अडचण नाही. आता आम्हाला नाही एवढं कळत, पण बरं आहे ना? बरं आहे, एकदम छान आहे. तुम्ही आरामात राहा. एक्सक्यूज मी. हॅलो सर, 3 वाजता सर्जरी. झोप आता शांत. अक्कल नाही तुला? सौरभ. अरे काय सौरभ,
गाडी नीट चालवता येत नाही का तुला? थोडी स्पीडमध्ये होती. काय स्पीड मध्ये? भोसले साहेब, आपल्याकडे बाईक आहे, पंखा असलेले विमान नाही हवेत उडवायला. अनफॉर्च्युनेटली जर जीवच गेला असता तर कोणत्या भावात पडला असा तुमचा तो स्पीड? शांत हो जरा. चला बाहेर हॉस्पिटल. विजय कुठं आहे? वर आहे. चल. बरं, त्या ट्रक ड्रायव्हरचं काय झालं? फरार आहे. भोगा म्हणावा आता आई बापाला. मग कशी आहे तब्येत? ठीक आहे. आई आबा कुठे आहेत? डॉक्टरकडे गेलेत. सॉरी. मग अजून? ए रडायला काय झालंय तुला? ए तू काय, त्याला घडलेल्या प्रकाराबद्दल थोडी तरी लाज वाटते, पण तू तसाच निर्लज्जासारखा ताटपणात. अरे सौरभ, मला काय म्हणायचंय, पण झालेल्या गोष्टीला कितपत चिटकून बसायचंय आता? काय पुढचा विचार करायचा आहे का नाही? श्रेया कशी आहे? ठीक आहे, जाणार आहे मी तिला बघायला थोड्या वेळाने. त्याच्या अगोदर मला तुम्हा दोघांसोबत काहीतरी बोलायचं आहे. काय? एवढी कसली गडबड होती रे आपल्या या सुपरस्टारला की समोर येणारा ट्रकही दिसला नाही? अरे सौरभ, ते आउटसाइड येत होता. हे बघ, तो कुठून आला, कुठं गेला हे नाही विचारलं. नेमकं गडबड कशाची होती तेवढं मला सांग. अरे ए, जेवढं विचारलंय तेवढंच सांग. खून. खून? हा, खून. कोणाचा? त्या शुभ्याचा. अरे कॉलेज टाइमच्या विषय एवढे मोठे नसतात रे जेवढे आपण त्याला समजतो. अरे पण मला त्यावेळेस काय समजत नव्हतं, मला फक्त शुभ्याला मारायचं होतं. हे बघ, मला आणि सगळं काही सांगितलंय, पण ट्युशनमुळे खून वगैरे एवढा राग बरा नाही. सौरभ, विषय फक्त ट्युशनचाच नव्हता. मग नेमकं काय विषय? घाबरण्याचं काही कारण नाही असं मी तुम्हाला म्हणालो होतो. पण काय डॉक्टर साहेब, बोला ना. हे बघा चव्हाण, मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही. मला वाटतं ही गोष्ट फक्त एका अपघाताची नाहीये. म्हणजे? विजयच्या मानसिकतेवरून असं वाटतंय की त्याच्या मनामध्ये कोणाविषयी तरी राग आहे किंवा तो तुमच्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय. नेमकं काय साहेब? आता बघा, ती गोष्ट वडील या नात्यानं तुम्हीच जर का सांत्वन करून त्याला विचारलं तरच तुम्हाला कळेल. नाही डॉक्टर साहेब, जेव्हापासून शिकायला त्याला इकडे पाठवलंय ना तेव्हापासून पोरग पार बदलून गेलं. काही सांगत नाही, मध्ये मध्ये सारखं फोन करायचं. आता आम्ही करावं तेवढाच. कदाचित हा बदल या वातावरणामुळे असेल. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. आता कसं आहे, तुमचे मेवणे माझ्या संपर्कातले म्हणून मी सांगितलं. बरं केलं डॉक्टर साहेब, येतो मी. हो या. चव्हाण साहेब, काळजी करू नका, अजून वेळ गेलेली नाही. होय. काय केलंय पोरांनी नशिबाला काय माहिती. पोट मारून त्यांना शिकवायला पाठवायचं आणि त्याने असलं कुठं करायचं. काय स्वप्न बघून उपयोग नाही पोरांना. शेवटी पाणी फिरवणार.
आपल्याला बापाच्या कर्तव्यापासून पळून बघायला. जे होईल ते बघ रे पांडुरंगा. हे बघ, वरच्या मजल्यावर दोस्त आपले ऍडमिट, लक्ष ठेवायचं काय. पोरगी आहे का? हा, पण जरा सांभाळू, तुझ्या बहिणीसारखी. आईला चील ती दादा बनून जाते. हा दादा, जर काय हालचाल दिसली लगेच आपल्याला फोन फिरवायचा काय. हॉस्पिटलमध्ये कुठली हालचाल होणार? अरे विषय जरा गंभीर आहे, तुला नाही कळायचं. धर पकड, धर. नाही नको. अरे कशाला नको? अरे घे. बर ठीक आहे. हे बघ, मला कॉलेजवर जायचंय, जायला मला सगळं बघायला लागते. कुठं कुठं बघू मी. आईला 20 रुपये देऊन ह्याच्या बापाने पार्टी केली. सत्ता टेकवायची डॉक्टर म्हणजे बॉसनं फक्त एकच शिकवलं, विश्वास तर जवळच्यावर पण ठेवायचा. कारण दुश्मनी आपलीच पायदाच असते, कळलं का? मग पुढचं काय विचार? पुढे काय, बॉस नाही म्हणल्यावर सत्ता तर आपल्या तिघांचीच ना. बर आपला बाप नव्हता. जंगलाचा राजा एकच असतो, कळला का शिर्या? रुपये हा ती भाई बसची खुर्ची तुझी झाली म्हणायचं का? मग खूप अफसोस वाटतं रे त्या गोष्टीचा, पण काय करणार, खुर्ची रिकामी ठेवून तर चालणार नाही ना. हा, खुर्चीवर गर्दी होऊ नये याची काळजी घ्या म्हणजे झालं. तुला काय म्हणायचं नेमकं? तुम्ही म्हणताय म्हणून याला तुम्हाला बॉस म्हणतो. पण काय, बॉसच्या जागेवर आधीच कोणतं नेमून ठेवलं असलं तर? हे बघ, तुला विचार करतो म्हणून बारकाच राहिलाय. सांगता येत नाही कधी कोण पलटल. एवढा जर विचार केला नसता ना, एवढा सोरायला नसतं, कळलं का? हे बघ, गरीबाचं जॉनी लिव्हर. जमलं का बॉस सारखं? शिर्या लय आठवण येते करतो रोबोटची. शिर्या, बॉसनी जी पण सत्ता बनवली ना ते आपल्या बळावर. लोक त्याला एकट्याला भीत नव्हती, आपल्यामुळे भीची. जाऊ दे, तुला नाही कळणार. तुम्हाला कसलं दुःख वाटत नाही का बॉस गेल्याचं? लगा तुला एका गोष्टी चिटकून राहायची सवय लागली शापटासारखी.
जाऊ दे, चालते गेलं. जाऊ दे, बॉसचा राईट हँड मी होतो, आता तू माझा राईट हँड. आणि मी तू बॉडीगार्ड. यायला तुला काय बॉडीगार्डची गरज आहे? आम्हाला तुझ्यापासून आमची बॉडीगार्ड करावं लागत. ते बरोबर आहे. बरं जाऊ दे, बॉसची सत्ता तुझी झाली, तू तिसरं आहे. आणि त्या पोरीच्या पायात तर बॉसची जिंदगी गेली, म्हणून ती सत्ता पण वाढवू शकली नाही. म्हणजे आता तू काय सज्जन का? म्हणे सज्जन तर आपण आधी पण नव्हतो आणि आता पण नाही. सत्ता वाढवायची असेल ना तर पोरीचा विषय कसा आहे, झालं काम होला. झालं त्या पुढच्या जिंदगीत ना आता आपला ताप मिटला. असा कसा मिटल, आम्ही कशासाठी? बर आम्ही वहिनी म्हणू का तिला? चल श्रेया, आयुष्यात मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय का? तुझ्याकडे बघूनच प्रेम या शब्दाचा अर्थ समजू शकतो. हो का? आज एवढी लाडेगुडी कशामुळे? सहज वाटलं म्हणून. पण समज आपण काही कारणामुळे वेगळे झालो तर? असं बोलायचं असेल तर चालली मी. इमॅजिन कर ना, आपण एका शहरात आणि अशी परिस्थिती निर्माण झाली, पण काही केलं आपण भेटू शकत नाही. मग काय होईल? मग तुला उचकी लागेल आणि काय केलं थांबणारच नाही. हो का? अरे पण मग उचकी थांबलीच नाही तर त्याचा मला त्रास होईल ना. मग काय करू? तुला जर वाटलं ना की ही उचकी माझ्या आठवणीमुळे येत आहे तर तू नाक दाबून मोठा श्वास घे. पण हा श्वास पोटात गेला पाहिजे. मग बघ दुसऱ्या क्षणी कशी उचकी थांबते. हो का? डॉक्टर विजय चव्हाण. काय झालं रे? गोळी कशी लागली काय बघा जरा तपासा. आता कसं आहे सर माहिती आहे का, ह्याला गोळी इकडून ह्याच्यावर झाडली असावी, ह्याला घासून गेली गोळी. जर आता ही सरळ आली असती ना समोर धडकली असती. काचेच्या अलीकडल्या साईडने गेली गोळी. ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस सिक्युरिटी काय करत होती? ती चौकशी करतो ना. सीसीटीव्ही वगैरे बघावं लागतं. घेतो सर. आणि डॉक्टर साहेबांसंग सुद्धा चर्चा करतो. असतील तर भेटू बोलू त्यांनाही. हो सर. तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुम्हाला काय दिसलं का? काय पाहिलं का? काय नाही, पण ती चष्मा सापडलाय बघा. हे एवढं सापडलंय चष्मा. शिंदे बघा जरा काय आणखीन काय इकडे तिकडे काय दिसतंय का? ठीक आहे सर. तुम्ही कुठले आहेत? मित्र आहे आम्ही. मित्र आहेत साहेब. बर. तुम्ही तर केलं नाही हल्ला विल्ला काय? नाही साहेब.
कधी भांडणं झाली होती तुमची? कसं काय म्हणजे हे काय झालं कळलंच नाही. अरे मला पण काय माहित नाही, मी पण झोपलेलो. ते आबाल ते अचानक आवाज आला, त्याने जागा चालतंय. इथं ड्युटीला रात्री कोण आणि होते तिथं ते नर्स पहा. वगैरे कोण नव्हतं हो का? सर. कोण नर्स होते, कोण डॉक्टर होते, त्यांच्याकडून माहिती घ्या. काय अशा प्रकरणात जवळचेच लोक गद्दार असतात. हा सर. त्यामुळे त्यांच्या वडिलांना विचारा, मित्रांना विचारा, काय माहिती मिळते का बघा, काय क्लू सापडते का बघा आपल्याला. हो सर. आणि चौकशी करा. बर. पण तुला लागलं वगैरे तर नाही? जखम कुठं काही? तुमचा कोणा संशय वगैरे काय? कशाचा संशय आणि काय आम्हाला काय माहित. ती कॉलेजला शिकतोय, आम्ही आपलं शेती करून जगतोय, आम्हाला काय माहित. त्याचं कुणा संग असं भांडणं वगैरे काय झालती का? काही माहित नाही बघा. काय झालं ते झालं, हे असं झालंय. ठीक आहे. तुम्ही स्पष्ट चेहरा पाहिला नव्हता का? नाही, मी झोपेत होतो. स्पष्ट दिसेपर्यंत तो फरार झाला. तुमचा कोणावर संशय? शुभम. शुभम? कोण शुभम? शुभम पाटील. म्हणजे त्या डीके पाटलाचा मुलगा? हा. हो हो. त्याच्या पण फाईलवर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. म्हणजे न्यूज बघत नाही का तुम्ही? म्हणजे काय साहेब? अरे त्याचा खून झाला, तुम्हाला माहित नाही का? तुला कसं माहिती? सर ते न्यूज मध्ये पाहिलं. अच्छा. मग हा गॉगल कुणाचा आहे? हा तर अभिचा गॉगल. अभि? कोण अभि? आमचा मित्र. म्हणजे मित्रानेच मित्राचा. विजया, काय झालं? रात्री हल्ला झाला म्हणा तुझ्यावर. सर अभि. हा, त्याचीच इन्क्वायरी चालू आहे. अभि? हा सर. हा गॉगल तुझा आहे? हा. नाही, माझ्यासारखाच आहे, पण माझा नाहीये. दाखव तुझा गॉगल. एक मिनिट. हा माझा गॉगल आहे. ठीक आहे. राग मानू नको, हा आमच्या तपासाचा भाग आहे. ठीक आहे सर, पण विजेवरती हल्ला करणाऱ्याचा तपास लवकर निघला पाहिजे, कारण आता आमचा एकही दुश्मन शिल्लक नाहीये. हल्ला करण्यासाठी दुश्मनाची गरज नसते. कधी कधी जवळचे लोक पण हल्ला करतात. हा, तेच जे काय असेल ते. पण माझी काही गरज पडली तर सांगा, उपलब्ध आहे मी. तुझी तर गरज लागणारच आहे. हा, ठीक आहे. कसं काय घडलं बाबा हे? काय माहित, कोणी नवीनच होतं इकडे. विजय, शुभ्याबद्दल जास्त विचारलाय ना त्यानं? नाही. अरे पण ते गॉगल आभ्याजवळ कसं काय? काय माहित आता कसा आढळला तो. कुठे सापडला ते गॉगल? तुम्हाला असं काय कुणावर संशय वगैरे काय येतंय का? हा, ते अभिवर संशय येतो. त्याची चौकशी करा, माहिती घ्या आणि हा गॉगल घ्या. हो सर. कुणाचा आहे काय चौकशी करा, सीसीटीव्ही पहा. मी ती सीसीटीव्ही चेक करून फुटेज वगैरे बघून रात्री कोण जे सिस्टर वगैरे ड्युटीला होत्या त्यांची पूर्ण डिटेल मी चौकशी करतो सर. ठीक आहे, माहिती घ्या. हा सर. काही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. हो, येतो की. येतो. श्रेया बाळा, नको काळजी करूस, सगळं काही ठीक होईल बघ.
हे असे लाईफ मध्ये चढ उतार येणारच आहेत ग. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही जे करतायत ते बरोबर आहे म्हणून. तुमच्या डिसिजनवर ठाम राहायचं. नकोस काळजी करू. आणि मला माहितीये माझी श्रेया अजिबात डिप्रेशन मध्ये जाणार नाही. हो ना? अगं श्वेता तू आलीस होय, ये ना बस. काय चाललंय? कॉलेज काय म्हणतंय? ठीक आहे. आणि स्टडी चालू आहे ना? तिला समजवलंय मी, तुलाही सांगते. तुम्ही करतायत ते अगदी बरोबर आहे. चालतंय. तुम्ही काय करा, तुम्ही मारा तुमच्या प्रायव्हेट गप्पा. मी येते जाऊ ना? हो. श्रेया बाळा येते. हा काय झालंय? श्रेया अगं ते श्वेता काय झालंय नेमकं? अगं ते विजयवर हल्ला झालाय. काय? हो. असं नाही होऊ शकत. मला पण विश्वास नव्हता बसत, पण सौरभचा सकाळी फोन आला आणि हेच सांगितलं की येऊ नको बोलला. सकाळी तिकडे पोलीस आलेत. अगं पण एक मिनिट. हॅलो. हा मम्मी. अगं श्रेयाकडे आले होते. हो हा आले. अगं श्वेता आपण विजयला भेटायला जायचं का? तू आराम कर, मला घरी जायचंय. श्री पायरीवरून पडलाय. हो का? हो काळजी घे. जा मग तू. असं कसं होऊ शकतं? कोण असेल हा विजयचा दुश्मन? शुभमचा तर खून झालाय, मग हा नवीन कोण? माझ्या विजयवर हल्ला झालाय म्हणजे आता माझ्यावर पण हल्ला होणार. मला पण कोणतरी गोळी घालणार का? मग मी मरणार. नाही मला नाही मरायचंय. हॅलो. हॅलो भाऊ, हॉस्पिटलच्या खिडकीमधून कोणतर खाली पडलंय डायरेक्ट ट्रक मध्ये. काय? नंबर सांग. MS13 XY 2255. आलोच. गाडीत आमचं माणूस पडलंय. बारशिवून आलंय. चेक करा गाडी जरा. गाडी तसं पडेल. हो चेक तर करा. हॉस्पिटल मधनं पडलंय. चला पटकन.
रे बाबा. हा धन्यवाद हा दादा पण. नीट नाही. हा नेतो. येऊ का? चला धन्यवाद. ए सोबे बाहेर ये, बाहेर ये. आणि बरोबर. आनंदा, अरे नेमकं काय झालं? हो रस्त्यात एक टिपे शुद्ध पडली होती. उगाच काय होईल म्हणून आणली मी तिला घरी. नाही बरं झालं, बरं झालं. चल आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. नको नको नको. अहो हिचं तर कोण दुश्मन असेल आणि तिला कोणी बघितली तर उगाच दवाखान्यात तिचा हल्ला होईल की. बरोबर नको लेकराला अडचणी टाकायला. हा बरं आपण इथंच इलाज करू. सोबे जा तू मिठाचं पाणी घेऊन ये. आम्ही मी औषध घेऊन येतो. मला 2-3 दिवस लागतील. बरं काळजी घ्या तिची. तू या औषध घेऊन तू नको काळजी करू. मी आपल्या जीवासारखी काळजी घेईन. मम्मी
उठली का बाळा तू? कोण तुम्ही? झोप बाळा झोप. तुला बरं वाटत नाही ना? आनंद गेला तुझी औषध आणायला. कोण आनंदा? तुम्ही थांबावं. नवीन जागा बघून थोडी आवरली. तुम्ही नका पुराण चालू करू. हो. नाही, मला फ्रेश व्हायचं. म्हणजे अग तिला तोंड हातपाय धुवायचे. असं का? जा बाहेर घेऊन. चल मी नेते. चल 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 की मी नेते. चल चल आपण जाऊ. सावकाश सावकाश. ए पोरांनो काय करताय? जाऊ घरी. ते नाणे तुम्ही पंचनटी कुठली आणली? ए पळा घरी. काय दुसरा ड्रेस नाहीये का? अरे बाळा पुरींना असलेच कपडे घालायचे असतात. पोरींनी असलंच घालायचं असतं. असं नाही करता. अगं काय झालं? कसा आहेस? ठीक आहे. कधी सोडणार डॉक्टर बोलले? उद्या सोडतील. आई बाबा कुठे गेले? बाहेर गेले. ते मामा आलेत ना, त्यांना बोलत असते. विजय, एक विचारू का? विचार ना. शुभमचा खून तुम्ही मारलं त्याला? होय, मीच मारलं त्याला. जो कोण श्रेयाला असं करेल ना, मी त्याला तसंच मारेन. नाही तसं नाही. मी एका ठिकाणावरून चर्चा ऐकली होती की त्याच्या बरोबर कपाळाला गोळी लागली होती. काय? आणि तू एवढा पण शार्प शूटर नाही. एवढ्या रागात असून सुद्धा त्याला गोळी मारली असेल. अरे पण मला काय समजत नाही. बर तू काय काळजी करू नको. आबी आणि सौरभ आहेत ना, ती नक्कीच काहीतरी मार्ग काढते. तू घरी जाऊ दे. हा. काय नाही. तुमचं नाव काय? श्रेया. श्रेया? कसलं नाव आहे? आमच्या गावात तर कोणाचंच नाव नाही. तुझं नाव काय? बावड्या. भावड्या? असलं कसलं नाव आहे? आता मला इथं सगळे बावड्याच म्हणतात. तुम्ही तेच नाव सांगणार ना. अरे पण तुझं काहीतरी नाव असेल ना, जे तुला शाळेत वगैरे म्हणतात. तसं वय तसं माझं नाव रवी आहे, पण ते फक्त शाळेपुरतं. बर. तुमचं गाव कुठलं? मी बार्शीची आहे. तू कुठल्या गावचा आहेस? हेच गावचा. हे कोणतं? काय नाव आहे या गावाचं? वाघमाळ. बरं ते बार्शी कुठे आहे? ते सोलापूर जिल्ह्यात आहे. हे गाव तालुका वाई जिल्हा सातारा.
माझ्याकडे फोन पण आहे इथं कोणाच्याच घरी नाही. खरंच तुझ्याकडे मोबाईल आहे? घेऊन येतोस का? घेऊन ये काय तिच्यात घेऊन ये. काय झालं तिथे मोबाईल आवडला नाही का? एवढा पण वाईट नाही मोबाईल की तू लगेच निघून चाललीस. काळजी घे. चल भेटू परत. आता 11ची इष्टी लागली असेल आपल्याला. चल जरा लवकर. चल भेटू. येतो आम्ही. चल भेटू पुन्हा. ये मग परत. काय नाही बाबा, तुम्ही तपला बघा काय असेल ते. मी आता ह्याला नाही पाठवणार. अहो पण कॉलेज बघितलं कसं कॉलेज शिकता होती. आम्ही तिकडे मर उन्हातानात काम करायचं आणि कमवलेलं सगळं ह्यांच्या दवाखान्याला भरती करायचं. नग आपलं झालं ते वाईट झालं, पण इथून पुढे असं नाही व्हायचं. काय नाही काय नाही काय एकदा चान्स द्या की. काही नाही. चल ये बाबा चल. चव्हाण साहेब काय घरी निघालात काय? होय आता सोडलंय. काय झालं साहेब असं अचानक? शर्मा हे वाचा. काय झालं? मी सांगतो. शुभम पाटील यांच्या खुनाच्या प्रकरणी यांना अटक करण्यात येत आहे. काय? हे खोट आहे साहेब. शर्मा अभि भोसले तुम्हालाही या प्रकरणी अटक करण्यात येत आहे. आबा थांब. कुठं पळतो? थांब. पळून जाऊ नका अभि भोसले. आबा काय झालं आबा? आबा अभि भोसले पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. चल रे. आबा चल. आबा सोडा. आबा थांब थांब. अभि भोसले पोलिसांपासून पळून जाऊ शकत नाही. तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल. गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेले नाहीत. अशा प्रयत्नाने तुमचा गुन्हा आणखी सिद्ध होईल. काय फरक पडत नाही.
मला भूक लागली. होय बाळा, जा हात धुवून ये, वाढते. हे काय? हे नकोय मला. अगं याची आपल्याकडे दुसरं काय खाणार? पण हे नको मला. का तुमच्यात भाजी भाकरी खात नाही का? पण हे नको मला. काय झालं? तू दिवसभर जेवली नाही, खा थोडं. हे चांगलं नाही लागणार. अगं पण तुला भूक लागली ना? पण हे नको. बरं इकडे ये, मी तुला चालते. काय झालं? घरची आठवण आली का? जाशी ना घरी, आनंद येऊन दे. जेव. भावा, आज वाचवलं मला तू. सांग, काय मदत करू शकतो तुझी? काय करू शकतो? काय पाहिजे तुला? तुझा जीव. काय? बरोबर आहे. कोण आहे तू? सत्य सदराव शुभम पाटील. सत्या, आबी भोसलेला मारणं एवढं सोपं वाटलं काय तुला? मग मी कशासाठी? रुपया, त्याला मी एकटाच बघणार. तुम्ही फक्त तमाशा बघा.
ए रडूबाई, तुला पण छान छान रडायला येतंय की. आण्या, काय झालं? वेड्या, मला एकटीला सोडून गेलात ना, कोणी शोधायला पण आलं नाही. बावट नोंद. अगं हो हो हो, आता एकदमच शिवाय देणारच का? नंतर पण काय बोलायचं लक्ष ठेवणार आहे? अजून मी आहे. थँक गॉड. आता कुठं माझ्या जीवात जीव आलाय. मला इथं अजिबात नाही करमत आहे रे. श्रेया, अजून थोड्या दिवस. तुला नाही माहिती या दरम्यान काय प्रॉब्लेम झाला. म्हणजे तुला तर माहितीच आहे ना शुभम सोबत काय झालंय. हो, मर्डर झालाय त्याचा. पण कुणी केलंय माहितीये का? नाही. बरं ते जाऊ दे. विजय कसा आहे आता? श्रेया, विजयवर झालेल्या हल्ल्याचा अजून तपास लागला. पोलीस अजून तपासातच आहे. कुठपर्यंत आलाय तपास? पोलिसांचा डाऊट तर आबीवरच आहे. अरे, असं कसं होईल? अभि का करेल हल्ला? ते पण विजयवर. मला ना काहीच कळत नाहीये. मी इथं कशी आली? मला कुणी आणलं? वेळ लागल्यासारखं झालं यार मला. ऐक सांगतो सगळं तुला. ज्या दिवशी विजयवरती हल्ला झाला ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे विजयला भेटायला गेलो होतो. पोलिसांचा तपास चालू होता आणि मला फोन आला, हॉस्पिटलमध्ये काहीतरी हालचाल झाली. म्हणून मी सविस्तर चौकशी केल्यानंतर मला समजलं की हॉस्पिटलच्या खिडकीमधून खाली कोणतरी पडलं आणि डायरेक्ट ट्रकमध्ये पडलं. मग मी ट्रकचा नंबर घेतला आणि त्याचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग करता करता सातारा जिल्ह्यात ट्रक घेऊन पडला आणि मग त्यातून तुला बाहेर काढलं आणि इथं माझ्या मामा मामीची इथं आणून ठेवलं. तुला चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट करायचं ठरवलं होतं. मग नंतर परत ठरवलं की तुला बेसिक ट्रीटमेंटवरतीच बरं करायचं. असं का? मला तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये का नाही नेलं? श्रेया, शुभमच्या खुनानंतर आणि विजयवरती झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस त्याचा तपास करत आहे आणि त्याचा एक आपला मित्र आणि एक शत्रू होता आणि पोलिसांचा डाऊट तर सगळा आपल्या ग्रुपवरतीच आहे. आणि म्हणून तुला सगळं वातावरण शांत होईपर्यंत ठेवण्याचं ठरवलं आणि तुला मेंटली त्रास नको म्हणून तुला इथं आणलं. आणि तसंही तुला या नॅचरली वातावरणात राहायला आवडतच. अजून किती दिवस राहायचंय आपल्याला इथं? श्रेया, थोडेच दिवस. आता मी पण आहेच की तुझ्यासोबत. पण मी तुला आधीच सांगते, मी एकटी नाही राहणार. मला इथं कोणतरी मुलगी पाहिजे सोबत. बस, उद्या नियोजन लावतो लगेच. वा, तुझ्या इथं खूप ओळखी झालेल्या दिसत आहेत. हा मग. पण माझं नाही तर अजिबात मन नाही लागत आहे रे. इथली लोक कशी राहतात? काय त्यांची जीवनशैली? काय खातात, काय घालतात? माझ्यासाठी सगळं अशक्य आहे. मी नाही राहू शकत यार इथं. काय मी पण आहेच ना तुझ्यासोबत. आता बघ तुला कसं करमत का नाही. आता आपण उद्या ना फिरायला जाऊया डोंगरात. मस्त फोटो काढू. या डोंगरावरती मस्त फिरू. नदीवरती पोहायला जाऊ. चला, आदेश आला. चला. रडूबाई, तूच रडूबाई. जरी प्रयत्न केला ना तर काय उपयोग नाही. कारण की तू आता सत्याच्या तावडीत. सत्य कुत्र किती जरी भुकलं ना तर वागवत नसते, लक्षात ठेव. तुझे फ्रेंड शांत आहे ना, तोपर्यंत ठीक आहे. डोक्यात बसू नको. बघायला तुका मारलं. खरंच त्या शुभ्याला मी मारला असतं ना तर लय बरं झालं असते. तू नाही मारलं मग कोणी मारलं? आम्हाला काय माहिती आमच्या दुश्मनाच्या अजून किती दुश्मन शिल्लक होते. तुला काय वाटतं? जास्त गोष्ट ऐकून मी तुला सोडून दे? सत्या, असं पण लागलं सत्या. ये चल मग तू सावड्या. काही
दिवस आमच्यापाशी, काही दिवस ह्यांच्यापाशी. मी कुठं जायचं ते मी ठरवल. मुद्दा का आहे तेवढं बोल. मुद्दा सिंपल आहे. ह्यांनी आपल्या भावाला मारलं, आपण ह्याला मारलं. त्या दिवशी ते विजय वाचला, नाहीतर गेम खाल्लाच होता. काय म्हणजे विजयावर हल्ला तू केला होता? तुझ्या आईला तुझ्या साधी सिंपल गोष्ट आहे ना. माझ्या भावाला तुम्ही कपाळावर गोळी घातली, मग मी बी त्या विजयाला हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथंच गोळी घालायला ठरवलं. पण ती नर्स ओरडल्यामुळे नियम चुकला मला. आणि तुला तरी काय रे, मी बी तिथंच गोळी घालायला लागतो. पण ते इन्स्पेक्टर मध्ये आला आणि तुला वाटलं मेजर मेहरबानी केली. तुझ्या एवढा चुकला तूच. मारा याला. चला मान रे. मान. अरे हात वर कर रे. फुकट मारशील. मान त्याचे हात. हा आहे तर तुमचा आनंद. होय तर ह्याचीच तर वाट बघत होतो आपण. कसले औषध आणाय गेलता काय माहिती. आता लागला वेळ, पण आता आणल्यात ना औषध सगळे. मी मग आता तूच. ए माझ्या मेंदूत नाही काय प्रॉब्लेम. मग माझ्या मेंदूत काही प्रॉब्लेम आहे का? भांडू नका. मग याला सांगा ना. हे जेव गप तू बी. आवाज बघून आलो मी. रुपये म्हणे तू बस. बाहेर थांबा. अभि अरे तुझी माझी काय पर्सनल दुश्मन नाही रे. तुम्ही दोघांनी भैयाला मारले. आम्ही दोघं भाऊ खूप एक जीवानी राहत होतो रे. तरी कुठलीच दुश्मनी आजपर्यंत त्यांनी घरापर्यंत नाही आली. तुम्ही दोघांनी त्याला मारलं. गाड्यामुळं पप्पांचा जणू जीवच गेला होता. त्यांना सहन नाही झालं म्हणून त्यांनी स्वतःला गोळी घालून घेतली. आणि माझ्या आई सारखे माझ्या बाप्पा पण मला सोडून गेले. आणि मी पुन्हा एकदा एकटा पडलो. हे बघ सत्य, आपल्या सांगता येईल ना त्याने त्याला नाही मारलं. तू नाही मारलं? तू नाही मारलं? मग कोणी मारलं? मग कोणी मारलं? खरं सांगतो, आम्ही शुभ्याला मारायला गेलतो हे खरं आहे. पण शुभ्यानी अख्ख्या कॉलेजच्या समोर श्रेयाच्या टॉपमध्ये पाणी होतं आणि ही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर घडली होती. आणि त्या श्रेयाला एवढा मोठा धक्का बसला की कोमात गेली ती. तिला मी स्वतः ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर विजयाला सांगितली ही बातमी. विजयाला राग अनावर झाला नाही. आम्ही बंदूक सोबत घेऊन शुभ्याच्या अड्ड्यावर पण गेलतो त्याला मारायला.
थांब. शुभ्या. नाही 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 विजय विजय नाही 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 थांब. अरे विजय आज गेलाय. सोड बाबू सोड आधी सोड. विजय सोड त्याला. विजय पळ. विजय चल लवकर चल. अरे त्याला बघ आपण नंतर चल. नाही 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 भैयाला टक्कर देणारा एक पण दुश्मन नव्हता. शुभम पाटीलला कोणीच मारू शकत नाही. तुम्हाला काहीतरी बनवलेली कहाणी सांगतोय. हे बघ सत्य, आम्हाला खोटं बोलून काय मिळणार आहे? तुझ्यापासून जरी सुटलो तरी पोलीस आम्हाला शिक्षा देणार आहेतच. होय, पण ती माझ्या एवढी अवघड नसेल. हे बघ सत्य, मी खरं सांगतोय. तू खरं सांगतोय मला? तू खरं सांगतोय म्हणजे मी वेळा काय ना? मला चांगलंच माहित आहे शुभम पाटील कधी एकटा नव्हता. काय त्याची गँग होती, गँग. अरे मग तेव्हा कुठे गेलती गँग त्याची? जेव्हा आम्ही त्याला मारायला गेलतो कुठे गेलता? ती शिर्या, ती रुपये, ती मण्या कुठे गेलता? विचारला का तेव्हा तू? तेव्हा कुठे गेली शिर्या? तेव्हा कुठे येता तुम्ही? बस ते आपलं आपल्या नवीन साईडवर. एक मिनिट. अरे तुम्हाला माझ्या माणसावर संशय घ्यायला लावून गोंधळ तर पाण्याचा विचार ना करत. सत्य, तुझा इतका विचार जर तुझा भाऊ करत असला असता ना ते आज जिवंत असला. तुझ्या आईला तुझ्या लगेच तुला त्याचा पूल काय लागला? तसं नाही, ती सांगते ती खरं आहे. खरंय. मग कुणी मारलं शुभमला? सांग की. त्या दिवशी काय झालं माहितीये का? म्हणजे अड्ड्यावर बॉस आपल्याला विचारून करतो का सगळे? म्हणजे किती जरी इमानदारी केली तरी कुत्र्याचीच किंमत ना. रुपया, अरे इमानदारी कुत्र्याच असती. होय, आम्ही पण इमानदारच आहोत की. कोणाच्या इमानदारीचा विषय चालला? का ना बॉस? ते काय नाही म्हणून आम्हाला अंधारात ठेवा आणि अंधारात आमचीच मारा. बॉस, तुमच्या सोबत राहून एवढी हिंमत आली की अंधाराचा आडोसा घ्यायची पण गरज नाही. जे ते रोखतो ते पण समोर असत. फाडायची गरज नाही. तुझ्याच राहायला किती प्रेम आहे ना भावावर. आणि तू शिरे त्या बेचा मार बघून तुझी बाटली ना. रुपया, पोरगा किती मोठं झालं ना तर बापा एवढं होत नसतं. त्या बापाला पण ह्याच पोरांनी मोठं केलंय. रुपया, तुझी काय दुश्मनी होती शुभम सोबत? आपल्या मनात पण लई इज्जत होती. खूप भारी वाटायचा. प्रत्येक गोष्टीला रुपया करायची ती. रुपया, पण काही लोक शुभाचा कुत्रा म्हणून समजायचे. पण एक दिवशी बॉस सुद्धा एक कुत्रा म्हणले. रुपया लायकीत राहा. बॉस इज्जत करतो म्हणून काय कमी समजू नका. नाहीतर काय करशील हे कुत्र्या? रुपया, तुला काय खायला सांभाळतो काय कुत्र्या? ती गोष्ट आपल्या डोक्यात खटकली. ज्याला आपण इतकं मोठं केलं ना
त्यानं आपलं कॉलर पकडली आणि चापटे पण मारली. मग ते आपल्या डोक्यात खटकलं. आपण आपला पण एक फंड आहे, जो डोक्यात खटकला तो दुनियातून उठला. हरामखोर, तू येऊन लई मोठी चुकी केली, उगाच डोक्यात बसला. आपल्या फंड्याप्रमाणे तुला उडवावं लागणार. म्हणजे 1 2 3 आणि शिरे 4. रुपये पोलीस आली. बाई जाऊ तुम्ही इथं, इथलं वातावरण शांत सुस्त नाही आहे, टेन्शन घेऊ नका. कुठं जाणार सिया? मला आहे ना आता नाही, पहिलं शक्य नाही. हे गुन्हेगारी, हे गोळ्यांचा आवाज, काय काही नको. आता काय करणार मी, जगून तरी काय करणार? भैया गेला, पप्पा गेले, काय माझं कोण नाही राहिलं आता. मला नाही पाहिजे. इथलं वातावरण शांत सुस्त मी आहे. तुम्ही जावा बरं, आपलं लांब कुठं. कुठं जाणार? जावा सातारला, आपला हरिभाई आहे तिकडे. ते काय असेल ते तिकडे बघून घेतील तुमचं राहणे खाणे सगळं. काय टेन्शन घ्या तुम्ही, आहे नाही तुम्ही एकटाच. मग बॉसला ज्यानं मारलं त्याचा बदला मी घेतला. माझी इच्छा तर पूर्ण झाली. मी काय गुन्हेगारी काय, गुन्हेगारांचं पाठ सोडत नसते. जा जावा तुम्ही, आहे मी इथं. जा बॉस तुम्ही, आहे मी इथं. शिर्या चला आता आपण दोघं सोबत जायचं. चला बॉस. काय करतोय? चल डोळे तर झाकलेत माझे. सरप्राईज. हाय हाय, कोण आहे? श्रेया. ही जुई जुई, ही श्रेया. हीच का ते श्रेयाचं सारखा श्रेया श्रेया करायचं असते काय? हे का पाहतो. बर श्रेया, ही मामाची मुलगी. हो का? पण एवढे दिवस कुठे होती, दिसली नाही मला. अगं मी बोर्डिंगला होते, तू एकटीच होतीस ना, त्याच्यामुळे मला त्यानं आणलं होतं. चला आता. अगं आमच्या कॉलेजमध्ये ना खूप भारी ग्रुप होता, सगळे सोबत असायचो आम्ही. पण आम्ही नेक्स्ट इयर मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर आमचा एक दुश्मन होता शुभम म्हणून. तो माझ्यासोबत जे वागला ना, त्यामुळे मी खूप शॉक मध्ये गेली होती. हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट पण होती. आणि जेव्हा हे अभि आणि विजयला समजलं ना, तेव्हा ते शुभमला मारायला गेले होते. ते दोघं येताना त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला. आणि मग हॉस्पिटलमधून आण्याने मला त्याच्या मामाच्या घरी आणून ठेवलं, तेच हे गाव. त्यामुळेच मला माझ्या मम्मी पप्पांना पण नाही भेटता आलं. होय, शांत बस ना. बघ बरं किती छान छान वातावरण आहे, आणि तू उगाच कसल्या पण टायमाला नाही तीच विषय काढून धुसफुस करणं बरोबर आहे का? हे आपल्या मालकाला अजिबात पटलं नाही. कोण आहे मालक? दुसरं कोण असणार आहे? मीच.
शुभम बॉसच्या खुनाच्या बदला घेण्यासाठी आम्ही दोघांनी मिळून 5 खून केलेत. पोलिसांचा तपास तर चालूच आहे. त्यावेळेस फक्त आम्हाला विश्वासाचा माणूस म्हणजे तुम्ही हरिभाई. त्यासाठी आम्ही इथं सातारला आलोय. काही हरकत नाही सत्या. लहान भाऊ आहेस तू माझा. ही जी सगळं काय आहे ना ते सगळं आपलंच समज. पुनीत. हा भाई. आजपासून आपलं सगळं काम हे बघल. हरिभाई, मला त्या सगळ्या वातावरणातनं बाहेर निघण्यासाठी मी तुमच्यापाशी आलोय. मला थोडा निवांत पाहिजे हो. तुमची हरकत नसेल तर थोड्या दिवसांनी कामधंद्यात लक्ष दिलं तर चालेल ना? काही हरकत नाही. तुझं दुःख मी समजू शकतो. अरे फॅमिली गेली तुझी. तुझी फॅमिली ती माझी फॅमिली. पुनीत. काय भाई? तू यांच्या सोबत राहा. चल सत्या. सत्याभाई म्हणायचं. आजी सगळं आहे ना ती ह्याच्या बापामुळं आणि भावामुळं. मालक आहे तुझा त्यो. सॉरी भाई. सत्याभाई चला. बस तुम्ही जावा, आराम करा. मी जातो हरिभाई बर. अरे पण कामाचा दिसतोय ह्यो. चल रे तू पण चल आमच्या बरोबर. करा आराम तुम्ही. आप्पा गाडी काढ. चल घे. पुनीत. पुनीत नाव आहे तुझं? हा भाई. पुनीत सॉरी. असं काय बोलताय भाई? नाही, काय असतं ना, आपण एखाद्याची खूप जास्त इज्जत करत असेल आणि तो जर का आपल्या इज्जत करण्याचा गैरफायदा घेत असेल तर ती गोष्ट मनाला खूप लागते रे. आणि ती कधी कुठल्या रूपात कशी बाहेर पडेल सांगता येत नाही. मनात घर करून बसते ती. आता मगाशी माझ्यामुळे भाई तुला रागवले. तुझ्या मनात माझ्याविषयी राग नको म्हणून सॉरी म्हणलं तुला. त्याचं काय आहे भाई? हरिभाईचा राग खूप भयानक आहे म्हणून आता त्याची सवय पडली. केवढा आहे भाई? सॉरी. कोणी एक बोलू का? बोल की. काय म्हणतो? तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ना त्यात तुम्ही असंच राहिलात तर गुरपटून जाल. त्यातून बाहेर येणं लय अवघड. मग काय वाटतं तुला? काय करायला पाहिजे मी? भाई लक्ष घाला धंद्यात. एकदा का तुम्ही धंद्यात लक्ष घातलं विसरून जाल. ओके चला. बाकी चला मग आता फिरून आणा आम्हाला. सगळ्या पुराव्याला लक्षात घेता कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचले आहे की शुभम पाटील यांचा खून विजय चव्हाण आणि अभिजित भोसले यांनी केला नसून आरोपी रुपेश जाधव यांनी केला आहे. म्हणून हे कोर्ट आरोपी विजय चव्हाण यांना आरोपातून मुक्त करत आहे आणि पोलिसांना आदेश देण्यात येत आहे की आरोपी रुपेश जाधव, मनीष राजगुरू, अभिजित भोसले आणि सौरभ काकडे यांच्या खुनाचा तपास लवकरात लवकर करावा.
हे बघ पोरा, हे एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. अहो पण अभि आणि सौरभ, हे बघ, त्या दिवशी पळून गेला नसता तर तो देखील निर्दोष जाहीर झाला असता. हे बघ, तुझ्या एवढा मी शिकलेलो नाही, पण हत्यार स्वतःच्या रक्षणासाठी जरूर उचलावं, पण कायद्यापासून पळ काढण्यासाठी नाही. कारण कायदे हे आपल्याच रक्षणासाठी असतात. आवाज चुकलं माझं. आता झालं एवढं शिक्षण भरपूर झालंय, आता काहीतरी व्यवसायात लक्ष घाला, नवीन जिंदगीला सुरुवात करा. होईल सगळं नीट. मी आहे तुझ्यासोबत. आबा तो का आपला प्लेअर आहे का? मग त्याचा डायरेक्ट मारलंस तू. प्लेयर तर नाही, पण प्लेयर व्हायला आवडेल आपल्याला. पोरांनो जाऊ रे घरी. मग मी काय नाव? आनंद सागर विष्णुकुमार गाजरे पाटील. अरे नाव आहे का खानदानाची लिस्ट? अरे तुझं नाव नाही, तुझं नाव काय? श्रेया. श्रेया. श्रेया नाव लय वारे. इंट्रोडक्शन झालं असेल तर निघायचं. ए तुला माहित नाही तू कोणाशी बोलते? माझं नाव सत्य. येतो मी. हे बघ आता तू शोधू. काय शोधू मी ह्याच्यात आता? या तुझं ते काय पण असतं. एक मिनिट चार्जिंग लावून. चार्जिंग पण कमी झाली लगेच. मग आता जरा वेळ तुझा फोन मी घेते. जा तू. दिला की लगेच जा. काम झालं ना. जा जुई. मामी इथं कोणती गुंडांची काय काय का हो? का काय नाही, ते सकाळी आम्ही खेळायला गेलो होतो ना, त्यावेळेस कोणतरी आलं होतं तिथं. होय का? काय म्हणलं तर नाही ना? नाही तसं नाही काय म्हणलं, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून तर काही गुंड पण नव्हतं वाटत ते. अरे बावळण, गुंडांना काही शिंग असतात का? ए त्यांनी काय केलं तर नाही ना? श्रेया रागवली असती ना तर नक्कीच काहीतरी केलं असतं. होय का? श्रेया रागवली का? श्रेया अशी रागवली ना की ते गुंडे हात जोडून निघूनच गेले. बरं मामा आला की सांग. धर बाबा तुझा फोन. आलं नाका शेंड्या राग. वय व जेवाय वाढू दे का? ए पोरांना जावा हात धुवून या. जेवाय वाढते. आनंदा
आजपर्यंत आपल्या घरावर गुंडाची नजर नाही पडली आणि त्यांच्याशी वाकडं म्हणजे आपलं कुटुंब खलास करून घेणं आणि त्यात आपल्या घरात 2 जवान पोरी. तुला समजतंय ना मला काय म्हणायचं? होय समजतंय. तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय ते. बरं चल चल जेवून घेऊ. बाय का इकडे बस. आनंदा कुठे आहे? मामासोबत बोलतोय. तुला सांगतो, जेव्हा मी नाव सांगितलं, हात जोडलं, हवा ताईट. काय सत्याबाई, कसा गेला आजचा दिवस? काय फिरलो सगळी तुमच्या एरियातली गावं, खेडेगावं. लोक खूप साधी आहेत हो इकडली. हा पहिल्याच दिवशी कुठल्या खेडेगावच्या प्रेमात पडला? भाई खेडेगावाचा विषय नाहीये हा, मग गावातल्या कुठल्या तरी पाखराबद्दलचा विषय आहे. नाही नाही करा, पण सांभाळून करा आणि काय करायच्या आधी आम्हाला कल्पना देत चला, म्हणजे माग पुढं काय मॅटर झाला तर आम्हाला त्याची कल्पना असावी. होय भाई. हसा रे, खुश राहा. हो भाई. आम्ही येतो. मी बोललो ते खरं आहे. नाही म्हणजे नक्की होय बाबा, तुला समजलं. मामा मगाशी काय बोलत होते? हेच की घरात 2 जवान पोरी, उगाच दुश्मन नको कोणाची. बर तू काय काळजी करू नको, मी बघतो काय ते. झोप. हो, गुड नाईट. गुड नाईट. अरे आवडलं का नाही राव? हो झालं झालं. तुला माहिती ना मुलींना उरकायला किती वेळ लागतो. आणि श्रेया? पाचच मिनिटं झालंच. सकाळ 5 वाजल्यापासून ऐकतोय 5 मिनिटं होते का नाही? बरं पोरांनो लवकर माघारी बर का. होय मामी, पण आता पोरींबरोबर आहे म्हटल्यावर त्यांना वेळ किती लागतो काय माहिती. चप्पल, लिपस्टिक, पावडर मला तर माहिती नाही किती वेळ लागतो ते. अरे चालायचं, पुरी सुरी आहे शेवटी. ए जुई बास्केट, नाहीतर एखादं नाही बाजारात उचलून तुला. गप काय जिबेच्या. आय एम रेडी. आईच्या गावात काय झालं? 1 नंबर दिसते श्रेया. थँक्यू. जुई झालं तुझं? हा झालं. चला. कशी दिसते? नॉट बॅड. असो. चल निघायचं का? चला. आई राजा उद्या उदे. चला. अरे ह्या शॉप मध्ये जायचं आपल्याला. ठीक आहे चला. जुई तुला काय घ्यायचंय? काय घ्यायचं? शूज.
ते फॅन्सी शूज दाखवत यांच्यासाठी. असं नको नको. अजून दुसरं दाखव. दुसरं दाखवा ना. हा छान आहे ना. येतं का? चालेल. हाच घेऊयात का आपण मग? छान आहे. तिथे धंदा कमी अतिक्रमण जास्त. शिरे आपल्या इकडे कसं आहे? आपण तसं वाटतं चांगला. छान आहे. बघ ना, छान दिसतं ना. काय श्रेया मॅडम, खरेदी चालू आहे काय? दुकानदार आपली माणसं आहेत. काय लागतं नाही लागतंय बघा. अरे तुला याची ओळख करून देतो. अगदी काय? अरे आई अरे थांब रे, आधी ओळख करून घे. ही श्रेया मॅडम, तुला जी बोललो होतो ना तेच. आणि हा काय नाव आहे याचं? आनंद सागर विष्णुकुमार कादरी पाटील. ए हरकत, मला माहिती आहे ती दोघ आहे. कसं तुला कसं काय माहिती? तुम्हाला म्हणतोय ना लय मोठा विषय. मला लवकर काय झालं इथला आधी करून तो काय चला पटकन. शिर्या ऐक, चला म्हटलं तर सांगितलं ऐकायचं. जी मुद्दा आहे ती तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या माझं. शिर्या काय झालंय नेमकं? आजी दुकानात पोरगी दाखवली का श्रेया? त्या पुरीमुळेच की सगळं झालं. काय खून होणं. बॉस प्रेमात पडलं तर पोरगी नाही म्हणली. विजय आणि कोणती त्याचा दुसरा मित्र ती अभि, ती दोघं आलती मारायला. आणि आता हीच रामायण पुन्हा व्हायला. श्रेया तू खरं सांगतोय? खरं सांगतोय. जी घडलंय ती खरं सांगतो. मी साक्षीदार आहे. तुम्हाला एक तर सांगतो, मला परमिशन द्या त्या पुरीला उडवायची, नाही तर तुम्ही तर उडवा. तीच 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 फोन बरोबर नाहीये. Yeah!